हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे। आजची वॅकन्सी आहे LIC HFL ज्युनियर असिस्टंट वॅकन्सी 2024। आता हे HFL मित्र म्हणजेच काय मित्रांनो, तर LICच्याच अंतर्गत येते एक हाऊसिंग फायनान्स लिमिटेड येते। ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे तुमचं हेच आहे ना, LICचं हाऊसिंग फायनान्स आहे। ओके, म्हणजे होम लोन, LICचं होम लोन, बस एवढंच तुम्ही लक्षात ठेवा। तर त्या ऑफिसमध्ये तुम्हाला असिस्टंट, त्या ऑफिसमध्ये LIC ज्युनियर असिस्टंट नावाच्या पोस्ट आहे आणि बस तुम्हाला त्याचा फॉर्म भरायचा आहे, तो भरून टाका तुम्ही। फॉर्म भरणं सध्या सुरू आहे। LIC म्हणजे होते लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि इंडिया कॉर्पोरेशन, तेवढंच लक्षात ठेवा। ठीक आहे, LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन। HFLचा लॉंग फॉर्म लिहिला इथे हाऊसिंग फायनान्स लिमिटेड। ठीक आहे, हाऊसिंग म्हणजे काय तर होम लोन असं। आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण डिटेलमध्ये माहिती मी इथे देतो। पूर्णच्या पूर्ण एक प्रॉपरली गोष्टी स्टडी करून तुम्हाला इथे माहिती देत आहो। ऑनलाईन फॉर्म कधी सुरू होत आहेत ते सांगतो, ॲप्लिकेशन फीज किती आहे ते सांगणार आहो, एज लिमिट काय आहे, एज क्रायटेरिया काय ते सांगतो, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, व्हॅकन्सी किती येत आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, सिलेबस, पेपर पॅटर्न, जॉब लोकेशन, जॉब प्रोफाईल काय ते सांगतो, सॅलरी किती आहे, तुम्हाला प्रमोशन पण इथे नाही, प्रमोशन नाही ना, त्याची गरज नाही, नंतर पाहू। एक्झाम सेंटर आणि प्रोबेशन पिरियड किती असतं, प्रोबेशन पिरियड वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मी सांगणार आहो। अतिशय डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवता, डिटेलमध्ये तुम्हाला माहिती गोळा करून आम्ही इथे आणली आहे। आणि हां, याची ॲड माझ्या मराठी ॲस्पायरंट ऑफिशियल या चॅनलवर मी ॲड सेंड करून दिली। ठीक आहे, नाव काय आहे लिहून घ्या, मराठी ॲस्पायरंट ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवर याची ॲड मी पाठवली आहे, ते तुम्ही चेकआउट करून घ्या। ठीक आहे, चला ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या महत्त्वाचा डेट पाहून घ्या। चालू कधी आहे फॉर्म डेट मित्रांनो, तर 25 जुलै 2024, म्हणजे आताच काय तर फॉर्म भरणं सुरू आहे। आणि लास्ट डेट कधी आहे तर 14 ऑगस्ट 2024, ऑगस्ट महिन्याच्या 14 तारखेला लास्ट डेट आहे। ओके, आणि हां, कॉल लेटर किंवा ॲडमिट कार्ड कधी तुम्ही डाउनलोड करू शकता, करता येते तर 7 ते 14 दिवस आधी, एक्झामच्या 7 ते 14 दिवस आधी। एक्झाम कधी आहे तर सप्टेंबर 2024 मध्ये एक्झाम आहे। ऑनलाईन एक्झामिनेशन ज्युनियर असिस्टंट, टेंटेटिव्ह डेट्स। ठीक आहे, संभाव्य तारीख ही तुमची सप्टेंबर 2024 आहे। त्यानंतर अप्लिकेशन फी किती आहे मित्रांनो, ज्युनियर असिस्टंटसाठी 800 रुपये, सगळ्यांसाठीच 800 रुपये फी आहे। इथे काही OBC आणि SC ST किंवा अदर कॅटेगरी कोणालाही फीमध्ये सूट नाही, फीमध्ये सूट दिलेली नाही आहे। ठीक आहे, सगळ्यांसाठी पण जनरल कॅटेगरी, OBC, ओपन OBC, SC ST सगळ्या गोष्टी आणि सगळ्या कॅटेगरीसाठी 800 रुपये फी दिलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर एज लिमिट बघा किती आहे, तर एज लिमिट बघा 1/7/2024 या तारखेला, 1/7/2024 ही तारीख महत्त्वाची आहे। त्या तारखेला तुमचं एज 21 पेक्षा कमी नसावं आणि 28 पेक्षा जास्त नसावं, म्हणजेच काय तर 21 ते 28 तुमचं वय पाहिजे। ओके, आता तुम्हाला डेट ऑफ बर्थ सांगतो डायरेक्ट तुमची डेट ऑफ बर्थ 2 जुलै 1996च्या आधी नसावी आणि 1/7/2003च्या नंतरची नसावी। म्हणजे एकत्रित पाहता 2/7/1996 ते 1/7/2003 या दरम्यान तुमची डेट पाहिजे। ओके, नेक्स्ट, त्याच्या दरम्यान तुमची बर्थ डेट पाहिजे आणि तुम्हाला एज लिमिट मी सांगितले ना किती, तर 21 ते 28। आता एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा काय काय ते मित्रांनो, 1/7/2024 या तारखेला तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 60% मार्क पाहिजे। ठीक आहे, 60% मार्क पाहिजे। नेक्स्ट, तर सिलेक्शन प्रोसेस कशी असणार ते सांगतो। सिलेक्शन प्रोसेस कशी असणार, ज्युनियर असिस्टंट आपली पोस्ट आहे, ऑनलाईन एक्झाम होईल तुमची, कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार, कम्प्युटर बेस्ड
बेस्ड एक्झाम होणार आहे तुमची CBE या CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणू शकता. CBT आधी म्हणायचं, आता CBE म्हणणं चालू केलं त्यांनी. SSC वाल्याने माणसं आहे ना, नाही हो SSC वाल्याने चालू केलं, म्हणजे सगळीकडेच ते CBEच होत आहे ते. ठीक आहे, CBE कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे तुमची, सोबत तुमचा इंटरव्ह्यू होईल. ठीक आहे. हां, ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर एक कट ऑफ जाहीर होईल. त्या कट ऑफच्या वर तुम्हाला मार्क भेटले तर तुमचा इंटरव्ह्यू होईल. ठीक आहे. नेक्स्ट, आता एक्झामचा सिलेबस काय आहे ते सांगतो. इंग्लिश लँग्वेज असणार आहे तुम्हाला. 40 प्रश्न असणार, 40 मार्कांसाठी, 40 गुणांसाठी. आणि रिझनिंग असणार 40 प्रश्न, 40 गुणांसाठी. जनरल अवेअरनेस किंवा GK म्हणू शकता त्याला, यामध्ये पण 40 प्रश्न, 40 मार्कांसाठी. त्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी किंवा त्याला काय म्हणतात गणित. ठीक आहे, हे रिझनिंग झालं, हे मॅथ, हे इंग्लिश, हे पण 40 प्रश्न 40 मार्कासाठी. तुम्हाला कम्प्युटर स्किल किंवा कम्प्युटर नॉलेज पाहिजे, 40 प्रश्न 40 मार्कांसाठी हे येणार आहे. आता बघा, जनरल नॉलेज, जनरल GK किंवा जनरल अवेअरनेस, याला GA म्हणू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये हाऊसिंग फायनान्स इंडस्ट्री यावर फोकस राहणार आहे. ठीक आहे, क्वेश्चनचा फोकस तुम्हाला हाऊसिंग फायनान्स इंडस्ट्री किंवा होम लोन, लोनचं स्पेलिंग काय, LON, होम लोनवाले ज्या हे आहे इंडस्ट्री, होम लोन इंडस्ट्री किंवा हाऊसिंग फायनान्स इंडस्ट्री आहे, त्याविषयी तुम्हाला जास्त प्रश्न इथे दिसायला मिळेल. ठीक आहे, असे एकूण 200 प्रश्न आणि 200 मार्कांचा हा पेपर असणार तुमचा. वर्जन कोणतं तर ओन्ली इंग्लिश वर्जन असणार आहे. ते 120 मिनिटं म्हणजे 2 तास तुम्हाला इथे पेपर सोडायला मिळेल. 2 तासाचा पेपर आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. ठीक आहे, की त्याला आपण 0.25 म्हणू शकता. 1/4 किंवा 0.25 निगेटिव्ह मार्किंग. आता जे लोक ऑनलाईन एक्झाममध्ये क्वालिफाय झाले, निश्चित एक कट ऑफच्या वर ज्यांना मार्क भेटेल, मेरिटमध्ये आले, त्यांचाच इथे इंटरव्ह्यू होईल. ठीक आहे, डिपेंडिंग अपॉन इंटरव्ह्यू. बघा आता, डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ व्हॅकन्सीज, ओनली दोज कॅन्डिडेट्स हू रँक सफिशियंट हायर इन द ऑर्डर ऑफ मेरिट बेस्ड. ठीक आहे, मेरिटमध्ये जे वर्थ राहील त्यांचं तुम्हाला इथे त्यांचा इंटरव्ह्यू इथे होईल. ठीक आहे. आणि जे कोणी इंटरव्ह्यूला आले नाही त्यांना डबल इंटरव्ह्यूचा चान्स मिळणार नाही, डायरेक्ट डिस्क्वालिफाय केला जाईल. ठीक आहे. नेक्स्ट, आणि फायनल मेरिट तुम्हाला मी सांगितलं आहे, ऑनलाईन एक्झाम प्लस इंटरव्ह्यू दोन्ही पण मिळून तुमचा फायनल तुमचं मेरिट डिसाईड होईल आणि तुमचं सिलेक्शन होईल. व्हॅकन्सी किती आहे? 200 व्हॅकन्सी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 200 पैकी 53 व्हॅकन्सी, म्हणजे 1/4 व्हॅकन्सी इथे, 1/4च्या पेक्षा जास्त व्हॅकन्सी तुम्हाला इथे महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. ठीक आहे, व्हॅकन्सी आहे 200. कमी व्हॅकन्सी आहे, कॉम्पिटिशन कमी, फॉर्म कमी येईल, फॉर्म भरा मग. ठीक आहे. जॉब लोकेशन बघा, ऑल ओव्हर इंडिया, भारतामध्ये कुठेही भेटणार, परंतु एक अट आहे, तुम्ही जिथून फॉर्म भरला, आता तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म भरला, जॉब लोकेशन तुम्हाला महाराष्ट्राचं भेटेल. जिथून फॉर्म भरा तिथेच तुम्हाला लोकेशन तुम्हाला इथे भेटेल, महाराष्ट्रामध्ये पण तुम्हाला भेटेल. ठीक आहे. तर बघा, एवढे राज्य आहे, ज्या राज्यातून फॉर्म भरला त्या राज्यातून तुम्हाला इथे जॉब लोकेशन भेटेल. ठीक आहे. महाराष्ट्रामधून फॉर्म भरला तर महाराष्ट्रातच तुम्हाला मग हे भेटेल, जॉब मिळेल. ठीक आहे. जॉब प्रोफाईल पूर्णपणे हे ऑफिशियल वर्क आहे. काय कशाबद्दल तर हाऊसिंग फायनान्स बाबत तुम्हाला इथे काम मिळेल. ओके. सॅलरी बघा काय तर हे Tier 1, Tier 2 आणि Tier 3 जे शहर आहे त्या बाबतीत इथे सॅलरी. आता Tier 3 मध्ये यवतमाळ पकडा, माझंवालं यवतमाळ. Tier 2 म्हणजे नागपूर आणि Tier 1 म्हणजे मुंबई. छोट्या शहरात किती सॅलरी आहे ते सांगतो तुम्हाला. तुमची ग्रॉस सॅलरी आहे 32,400 छोट्या शहरामध्ये. नागपूर सारख्या मध्यम शहरामध्ये सॅलरी तुमची 33,600 आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये तुमची सॅलरी आहे 35,200. हे झाली ग्रॉस सॅलरी. इन हँड सॅलरी म्हटलं तर 30,000 छोटं शहर, मध्यम शहर 32,200 आणि मोठं शहर बिग सिटी 32,800. ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त दरवर्षी तुम्हाला 10%
हाईक मिळेल, 10% इन्क्रीमेंट मिळेल पगारामध्ये, 10% इन्क्रीमेंट मिळेल म्हणजे 10% तुमची पगारवाढ मिळेल. जर तुमचा पगार 35,200 असेल तर 3,500 तुम्हाला इथे वाढ भेटेल. इथे किती वाढ भेटेल? 3,240. ठीक आहे, एवढी वाढ. 3,520 पकडा सर, 520 या ठिकाणी 3,240 तुम्हाला दरवर्षी. एक प्रकारे तुमचं इथं 3,000 वाढत आहे, इथं 3,500 वाढत आहे दरवर्षी पगार वाढ होत आहे. ओके. नेक्स्ट प्रोबेशन पिरियड बघा किती आहे तर बाकी पोस्टसाठी 2 वर्ष एक सर्रास प्रोबेशन पिरियड असते. या पोस्टसाठी फक्त आणि फक्त 6 महिने प्रोबेशनल पिरियड आहे. ठीक आहे, प्रोबेशन पिरियड 6 महिने आहे. आणि एक्झाम सेंटर बघा महाराष्ट्रामध्ये या सिटीजमध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर पाहायला मिळेल. प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळे एक्झाम सेंटर आहे. आपल्या महाराष्ट्राचे एक्झाम सेंटर दाखवतो तुम्हाला. मुंबई, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई त्याला म्हणू शकता. त्यानंतर ठाणे, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, कोल्हापूर आणि जळगाव इत्यादी ठिकाणी एक्झाम सेंटर आहे. आता ऑनलाईनची वेबसाईट पण पाहून घ्या. ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, ही वेबसाईट आहे. अंडर द हेडिंग करियर्स अँड नो अदर मोड ऑफ अप्लिकेशन विल बी एक्सेप्टेड. ठीक आहे, फक्त आणि फक्त ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतंही अप्लिकेशन कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. हेडिंग करियर्स या अंतर्गत तुम्हाला इथे अप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे, एखादी कॅबिनेट सायबर कॅफेवर जाऊन फॉर्म भरून घेऊ शकता. लास्ट डेट कधी तुम्हाला मी सांगितलेली आहेच. ओके, तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि हां व्हिडिओला शेअर करत चला. थँक्यू.